शाळेत न शिकवता शासनाचा पगार घेणारे लाडके शिक्षक नागपुरात सापडले। त्यानंतर राज्यभरातील अशा शेकडो लाडक्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शेकडो कोटींचा गैरव्यवहार बाहेर येईल अशी चर्चा आहे। त्यांच्या शोधासाठी शासनाने गेल्या 13 वर्षात नोकरीला लागलेल्या सर्व शिक्षकांची कागदपत्रे तपासणीसाठी मागवली आहे। त्यामुळे राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक अशा सुमारे लाखो शिक्षकांचा त्यात समावेश आहे। शिक्षक नोकरीला लागल्यापासून संस्था चालकांच्या आदेशापर्यंतची कागदपत्रे गोळा केली जात आहेत। त्यामुळे शिक्षक चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत। नागपूर येथील शालार्थ आयडीमध्ये घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्य शासनाने राज्यातील सर्व शिक्षकांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये वेळोवेळी शिक्षक भरती करण्यात आली आहे। या शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाकडे असली तरी शालार्थ आयडीमध्ये गोंधळ असल्याचे सर्व शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। खाजगी अनुदानित संस्थाचालकाकडून राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी अनागोंदी करण्यात आल्या आहेत। अनेक शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेची कागदपत्रे त्यामुळे शालार्थ प्रणालीवर अपलोड होऊ शकली नाहीत। या शिक्षकांची मुख्याध्यापकांनी मुदतीत त्यांच्या शाळांमधील सर्व कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करावायची आहेत। त्यानंतर पहिल्या टप्प्यात शैक्षणिक कागदपत्रांची म्हणजेच गुणपत्रिका आणि प्रशिक्षण प्रमाणपत्रे यांची सत्यता पडताळली जाणार आहे। तसेच संबंधित कर्मचाऱ्याकडील शालार्थ आयडी खरा की खोटा याची तपासणी शिक्षण विभागाच्या ऑनलाईन प्रणालीवरून होणार आहे। तिसऱ्या टप्प्यात शिक्षकांच्या सेवा पुस्तिकाची देखील तपासणी होणार आहे। त्यात नोकरी काळातील नोंदी, रजा आणि इतर कागदपत्रे तपासली जातील। शेवटी आवश्यकतेनुसार विशेष समिती संशयास्पद कर्मचाऱ्यांच्या शाळेत जाऊन त्यांच्या कामाची आणि उपस्थितीची पडताळणी करणार आहेत। त्यातून ते शिक्षकेतर कर्मचारी खरोखरच त्या शाळेत नोकरीला आहेत की नाहीत हे समोर येणार आहे। मुख्याध्यापकांनी अपलोड केलेली कागदपत्रे पहिल्यांदा वेतन अधीक्षक कार्यालयात पाहिले जातील आणि त्यानंतर त्याची पडताळणी शिक्षणाधिकारी करतील। शिक्षणाधिकारी त्यांच्या कार्यालयातील आवक जावक रजिस्टरमधील नोंदी तपासतील। त्यानंतर ती कागदपत्रे खरी की खोटी याची माहिती उपसंचालकांना कळवणार आहेत। तेथे पडताळणी होऊन सर्व कागदपत्रे विशेष चौकशी समितीकडे पाठवून तपासली जाणार आहेत। शासनाच्या आदेशानुसार शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू असून मुदतीत माहिती न देणाऱ्या शिक्षकांना मूळ कागदपत्रे घेऊन कार्यालयात बोलावले जाणार आहे। मान्यतेची छाननी करण्यात येणार असून शिक्षण विभागातील माहितीशी मान्यतेची माहिती जुळली नाही तर तातडीने संबंधित शिक्षकांचे वेतन थांबवले जाणार आहे। एकंदरीत सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो शिक्षक आता या शिक्षकांमध्ये किती बोगस शिक्षक निघतात हे तपासणीअंती सिद्ध होणार आहे।